विनंती करायला हवं. परवा न करता 1 वर्ष समाजाची सरकारने 26 जानेवारी सगळे सोयरीची बहुमतात असलेल्या सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ते अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे. तसं होताना दिसत नाहीये. 40 वर्ष मराठा समाजाला फसवण्यात आलेले, अजूनही ती फसवणूक थांबत नाहीये. तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की मराठा समाजाला न्याय देऊन त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर हवं आणि मराठा समाजाला मनोजदादा जरांगे पाटील यांची जी मागणी आहे 50%च्या आतून ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. दादांची आणि आमची भूमिका इथे आम्हाला राजकारणात यायचं नाहीये. आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या आणि लवकरात लवकर हा मार्ग ह्याच्यातला जो आहे तो लवकरात लवकर काढावा अशीच आमची इच्छा आहे. फक्त कुठलंही सरकार असो किंवा सत्तेतले पक्ष असो किंवा विरोधातले पक्ष असो त्यांची भूमिका स्पष्ट सांगत नाहीये. आम्हाला एकच जाणून घ्यायचंय की मराठा समाजाला 50%च्या आतून कुणबी प्रवर्गातून ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला कोणाचा विरोध आहे का? शिवसेना म्हणून आपल्या पक्षात आहे का? तुम्ही आमच्या सर्वांच्या सोबत आहात हे स्पष्ट करावं. शिंदे साहेबांनी पत्रकारांना वेळ दिली आहे, त्यांच्याशी बोलणं झाल्यावर आम्ही फक्त एक विनंती करतो नाही तुम्हाला, एक विनंती करतो नाही, आम्ही फक्त एक विनंती करतो. एकच विनंती आमची, तुम्ही सभापती आहात तर तुम्ही फक्त आमचा प्रश्न तिथं मांडावा. शिंदे साहेबांनी शपथ घेतली होती, महाराजांची शपथ घेतली होती, तेवढं फक्त तुम्ही तिथं मांडावं, त्यांना आठवण करून द्यावी एवढीच आमची इच्छा. आम्ही आपल्या पदाचा आणि आपला सन्मान करतो. आम्हाला फक्त भूमिका काय सरकारची किंवा तुमचा जो पक्ष आहे शिंदे साहेबांचा त्या पक्षाची भूमिका जाणून घ्यायची किंवा समाजासोबत राहिलं तर आम्हाला आनंद होईल. असं वाटतं की ज्याला नव्या मुंबईला जरांगे स्वतः एकनाथ शिंदे आले होते, भाषण झालं आणि मुंबईला सुद्धा जाणाऱ्यांना एवढी माणसं तिथे जमली होती आणि अशा वेळेला सिक्युरिटी वगैरे सगळं बाजूला ठेवून शिंदे साहेब आले त्या ठिकाणी. त्यावेळेलाच माझ्या मनात असं आलं की असा मुख्यमंत्री 1000 वर्षात झाला नाही आणि 1000 वर्ष होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मी सभागृहामध्ये 2002 पासून आहे आणि ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विषय आलेला आहे तर त्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की बाबा जातीपेक्षा आर्थिक आरक्षण असावं, परंतु त्याच्या पुढे गेली शिवसेना आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः म्हणजे राजेश क्षीरसागर त्याच्यानंतर अनेक सगळे आमदारांचे आम्ही ठराव मांडला होता म्हणजे त्यावेळेला आणि सगळा तो ठराव ज्या मराठा मोर्चाच्या मागण्या होत्या त्या मागण्या रेकॉर्डवरती घेऊन 32 पानं पटलावरती घेऊन सरकारकडे प्रतिपादित मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये. दुसरं 2019 पासून जशी उपसभापती झाली त्या वेळेला मग भाई जगतापांची लक्षवेधी असो त्यांनी आग्रह धरला असेल की स्वतः मुख्यमंत्री आले पाहिजे, त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आलेले आहेत. दुसरं म्हणजे निर्विवादपणाने कुठल्याही समाजाला अन्याय न होऊ देता आम्ही आरक्षणाच्या आणि मराठा समाजाला मराठवाड्यातल्या पूर्ण ऐकल्याशिवाय बोलायचं नाही. आता मी सभापती म्हणून सांगितलं होतं तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर म्हणून ऐकून घ्या तुम्ही. एक वाक्य तोडून असं आपण डिफरन्स करून आपली स्वतःची हानी का करताय. मराठा समाजातल्या आंदोलकांना ते खटले मागे घ्या, हा पण आमचा आग्रह होता. त्याप्रमाणे खटले काही मागे घेतले गेले, हे पण मला चांगलं स्पर्ध आहे कारण की यादी माझ्याचकडे होती. त्यावेळेला मी तत्कालीन नंतर नेत्यांना दिली होती, सभागृहात सुद्धा त्याची दखल घेतलेली होती. तर आता प्रश्न असा आहे की जो कायदेशीर किंवा बाकीच्या प्रश्नाचा खेळ आहे त्याच्यात कुणाचा विरोध आहे का नाहीये विरोध. साधं तुम्हाला सांगते, मला पक्ष आणायला याच्यासाठी लागतोय की ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेला त्यांनी 2009 पासून ते 2014 पर्यंत स्ट्रेट होते आधी होते. त्यावेळेला तर या प्रश्नाकडे सोडवला नाही. माझा कुठे तरुण नेते आज सगळे तर 95 ते 99 होती, त्याच्यानंतर 2014 पासून परत भाजप शिवसेना आले. पण 2002 पासून म्हणजे 99 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही आणि केंद्रातील काँग्रेसच होतं त्यावेळेला. त्यामुळे प्रश्न असा आहे की त्यांनी नाही सोडवलं ते चुकीचं झालं, त्यातून काय मार्ग निघेल आपण करून बघू. आणि आमचा म्हणजे शिवसेनेचा तर पूर्णपणे काहीच भूमिका आहे. ओबीसी समाज असो, एससी असो, मराठा समाज असो, ते अजून समाजाचे घटक असतील त्या प्रत्येकाला हिताच्यासाठी आरक्षण आणि आरक्षणाची
मर्यादा वेळ पडल्यास वाढवून संधी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे असं कधी आम्ही तुम्हाला म्हणजे असं दबाव वगैरेचा प्रश्न नाही. शिवसेनेने खूप पाहिलेलं आहे पण आम्ही काय असतं असं काही लोकांना वाटतं पण आमची शिवसैनिक आमची कवच कुंडल आहेत. त्यामुळे मला काय अधिसूचना कसं तुमची जारी वाटते उलटी मला तुमच्या खड्डे मागे घ्यायला मी प्रयत्न करणार. 26 जानेवारीची जी अधिसूचना आहे ना त्याची अंमलबजावणी झाली ना एवढा ताण पण नाही वाढणार. ही अंमलबजावणी होत नाही आणि दुर्भाग्य असं की बहुमत आहे आपलं सरकार. तुम्ही निर्णय घेतला तर कोणी रोखू शकत नाही. केंद्रात पण आपलं सरकार आहे आणि आम्हाला 40 वर्ष बसवलं आम्ही म्हणतो ना सगळ्यांनी बसवलं त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांनी तुम्ही केलं म्हणून आता सांगतो आम्ही सगळे एकनिष्ठेने नेहमी सगळ्यांनी तुमच्या काम करू. कुठली अपेक्षा न ठेवू. म्हणून आम्ही 19 ला तुमचं सरकार निवडून दिलं माझे 105 आमदार निवडून दिले. हिने पण बसून असेल वर्तमान आपल्याला विश्वास ठेवण्यासारखी एक व्यक्ती आहे असं आम्हाला तरी स्वतःला वाटतं. तुम्ही करतील ना ते असं मागच्या टायमिंगला जे आंदोलन झाले त्यावेळेस एवढं आंदोलन पेट